नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सुधीर कुलकर्णी लिखित रामगंध. जय श्रीराम. आजचा भाग चाललाय आपला चौथा, रामचरित्र काही प्रश्न. याआधी आपण श्रीराम जन्मभूमी आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिली. श्रीरामांचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य यांचा परिचय करून घेतला. असं असूनही काही मंडळींच्या मनात किंवा आपल्या स्वतःच्या विचारात सुद्धा श्रीरामांसंबंधी काही प्रश्न उपस्थित होतात. त्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण आज मागोवा घेऊयात आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. पहिला प्रश्न आपल्याला असा वाटतो, श्रीरामांनी त्राटिकेचा पर्यायाने एका स्त्रीचा वध केला. तर आधी आपण त्राटिका कोण होती ते पाहूयात. वाल्मिकी रामायणात बालकांड सर्ग 25मध्ये याचं उत्तर सापडतं. विश्वशांती यज्ञाच्या रक्षणार्थ ब्रह्मर्षी विश्वामित्र रामलक्ष्मणाला आपल्यासोबत घेऊन निघालेत. वाटेत वन, जंगलं, त्यातील आश्रम, तपस्वी, वनस्पती, पशुपक्षी यांचा परिचय करून देताना दिवस मावळून गेला. अरण्यातच रात्रीचा मुक्काम केल्यावर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे विश्वामित्र त्या दोघांना बला आणि अतिबला या सिद्धी देतात. त्यामुळे व्यक्ती अनेक दिवस अन्न पाण्यावाचून उत्साहाने आणि शक्तिपात न होता राहू शकत असे. त्याच समयी काही दिव्यास्त्रही त्यांनी या दोघांना दिलेली आहेत. सकाळची अन्निकं आटोपून पुढील प्रवासास सुरुवात झाली. वाटेत शरयू आणि गंगा यांचा संगम लागला. तो ओलांडून मंडळी पलीकडच्या काठावर आली आणि परत एकदा प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत सोबतीला असलेला घनदाट जंगल, रमणीय वनश्री, फळाफुलांनी बहरलेला प्रदेश मागे पडला. अरण्य अधिकच निर्जन झालं. हिंस्त्र पशूंचं प्रमाण वाढलं. बोरी, बाभळी, बेल आदी वनस्पतींचं प्रमाण वाढलं. रामलक्ष्मणांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, हा परिसर असा कसा? त्यावर विश्वामित्रांनी सांगितलं, या प्रदेशाचं नाव मलद आणि करुष. वृत्रासुराला ठार मारल्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं. तो फिरत फिरत या संगमावर आला. इथे तपस्वी, मुनी आणि देवांनी त्याला प्रथम गंगाजलाने न्हाऊ घातलं. तदनंतर मंत्रजलाने स्नान घातलं. त्यामुळे त्याचे सर्व किल्विष तथा मल निघून गेलं आणि इथे ते पडलं. पातकमुक्त झाल्यानंतर इंद्र या प्रदेशावर प्रसन्न झाला. त्यांनी हा सर्व प्रदेश सुपीक आणि धनधान्याने समृद्ध होईल, गोधनाची भरभराट होईल असा वर दिला. इंद्राच्या मलामुळे समृद्ध म्हणून मलद आणि गोधनाच्या गोमयामुळे करुष असं नाव या प्रदेशाला मिळालं. अनेक मुनींनी इथे आश्रम स्थापन केला. नित्ययज्ञ, मंत्रघोष, शिष्यांना ज्ञान सुरू झालं. थोडं थांबून विश्वामित्रांनी पुढे सांगायला सुरुवात केली. सुकेतू नावाचा यक्ष इथे निवास करू लागला. त्याला मूलबाळ काहीच नव्हतं. त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवानी त्याला एक सुंदर कन्या दिली. तिच्या अंगी सहस्त्र हत्तींचं बळ दिलं. तिचं नाव ठेवलं त्राटिका किंवा ताडका. आता बलसंपन्न स्त्रीचा पतीही तितकाच शक्तिशाली हवा, म्हणून या यक्षकन्येचा विवाह सुंद या राक्षसाशी झाला. यापासून तिला मारीच आणि सुबाहू या नावाचे 2 पुत्र झाले. रामायणात वर्णन आहे, दोघेही इंद्रासमज पराक्रमी होते. एके दिवशी सुंदाने अगस्ती मुनींना खूप त्रास दिला. तेव्हा अगस्तींनी त्याला मारून टाकलं. झालं. त्राटिका पतिनिधनामुळे संतापली आणि मारीच्यासह अगस्तींवर धावून गेली. त्यावर अगस्तींनी तू कुरूप नरमांसभक्षी राक्षसी होशील असा शाप दिला. तसंच मारीचालाही शाप दिला. तेव्हापासून त्राटिका, मारीच आणि सुबाहू या परिसरात वस्ती करून राहत आहेत. माणसांना खातात, ऋषीमुनींच्या यज्ञात विघ्न आणून त्यांनाही ठार मारतात. म्हणून हा प्रदेश निबिड अरण्य असून असा उजाड आणि निर्जन झालेला आहे. रामा, तुला आता त्यांचा बंदोबस्त करायचा आहे. आणि साहजिकच राम लक्ष्मण दोघांच्याही मनात प्रश्न येतो, ही त्राटिका ही तर स्त्री आहे, तिला कसं मारायचं? त्यांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून विश्वामित्र त्यांना म्हणाले, निहंतुत्रीषु लोकेषु त्वामृते रघुनंदन, नहि ते स्त्रीवधकृते घृणाकार्या नरोत्तम. बालकांड सर्ग 25 आणि ओवी आहे 16वी. याचा अर्थ असा आहे,
ही संपूर्ण तीनही लोकात या त्राटिकेचा वध करण्यास तुझ्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही आहे. त्याबद्दल तुझ्या मनात किंतु येऊ देऊ नकोस. मग ते पुढेही सांगतायत, चातुर्वर्ण्य हितार्थाय कर्तव्यम राजमुनुना नृशंसम अनुश्रंसम वा प्रजारक्षणकारणात् पातकं वा सदोषं वा कर्तव्यं रक्षता सदा राज्यभारनियुक्तानां एष सनातनः. हे रघुकुलोत्पन्न, राज्यकारभार करताना प्रजेचं रक्षण, चारही वर्णांचं हित आणि राज्य संवर्धन करणं हेच राजाचं प्रथम कर्तव्य आहे. आणि ते करताना हे पाप आहे, दोषास्पद आहे, घोर आहे याचा विचार करायचा नसतो. याच कारणासाठी हिचा वध म्हणजे स्त्रीवध करणं हे घृणास्पद आहे असं तू समजू नकोस. ही अधर्माने वागणारी आहे, तिचा तू वध कर. ते उदाहरण देतात. फार पूर्वी विरोचनाची मुलगी मंथरा, जी पृथ्वीनाश करायला उद्युक्त झाली होती, तिला इंद्राने मारलं. एवढेच नाही तर साक्षात विष्णूने भृगुपत्नीला केवळ ती इंद्राच्या नाशासाठी सिद्ध झाली होती म्हणून ठार मारलं होतं. तू खुशाल हिला मार. यावर रामाने दिलेलं उत्तर ऐका. पितृवचन निर्देशात पितृवचन गौरवात वचनम कौशिकस्य इति कर्तव्यम अविशंक्यया. अनुष्टोमीच अयोध्यायां गुरुमध्ये महात्मना पिता दाशरथेनाहं नावज्ञेय ही तद्वचः. गुरुजी, तुम्ही सांगताय तसंच मी करीन. अयोध्येहून निघताना ब्रह्मर्षी वसिष्ठांनी आणि पिता दशरथांनी मला सांगून ठेवलेलं आहे की ब्रह्मर्षी विश्वामित्रांची प्रत्येक आज्ञा पालन करणं तुझं आद्य कर्तव्य आहे. मी त्यांच्या या आदेशाचा अपमान करणार नाही. त्यांचं पालन करणं हेच रघुकुलाला गौरवास्पदच आहे. राम पुढेही सांगतोय, गो ब्राह्मण हितार्थाय देशस्यास्य सुखाय च तव चैव प्रमेयस्य वचनं कर्तुं द्यतः. अर्थातच मी या देशाचं आणि देशवासियांच्या सुखासाठी तसंच पशुधन आणि विद्वज्जनांच्या हितासाठी आपल्या आदेशानुसार त्राटिकेचा वध करीन. असं म्हणून रामाने धनुष्याची प्रत्यंचा ताणली आणि सोडली. त्या आवाजाने दशदिशा दणाणल्या. पशु घाबरले, त्राटिका संतापली आणि राम लक्ष्मणावरती धावून आली. राम इतके सहृदय होते की ते लक्ष्मणाला म्हणाले, अरे बघ किती भयंकर आहे ही, पण स्त्री असल्यामुळे मी हिचे हातपाय तोडतो, मारत नाही. त्राटिका स्पेशाने त्यांच्या अंगावर धावून आली. तिने मायावी धुळीचा कोटच तयार केला आणि दगडांचा वर्षाव सुरू केला. ते पाहून त्या धुळीच्या पडद्यातही रामाने तिचे हातपाय तोडले, तरीही ती बदली नाही. तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापून टाकले. यावर तिने अदृश्य होत मायावी युद्ध सुरू केलं. राम लक्ष्मणांवर शिला वर्षाव ती करायला लागली. यावेळी विश्वामित्रांनी परत त्याला आदेश दिला, यज्ञ विघ्नकारी यक्षी पुरा वर्धेत मायया वध्यंता तावदैवैषा पुरा संध्या प्रवर्तते. अरे रामा, ही तर यक्षिण राक्षसी आहे. संध्याकालानंतर हिचं बळ वाढेल. तू तिला असंच जर सोडलंस तर ती त्रास देणं चालूच ठेवेल. या क्षणी तू तिला मारून टाक. बघा, विश्वामित्रांचा आदेश रामाला शिरसावंद्य आहे. परंतु त्राटिका दुष्ट त्रासदायक असूनही केवळ स्त्री असल्यामुळे त्याने तिला निर्बळ करून सोडण्याचा विचार केला. गुरु आज्ञापालन हाही सनातन धर्म आहे. स्त्रीला मारू नये हा देखील सनातन धर्म आहे. या धर्मसंकटात सारासार विचारानंतरच रामाने अंततः एकाच बाणाने तिचं हृदय भेदलं. मोठा आवाज करीत तिचा तो अक्राळ विक्राळ देह खाली पडला आणि त्राटिकेचा मृत्यू झाला. आता मला सांगा, या विवेचनानंतर कोणी म्हणेल का की रामाने स्त्रीवधाचं पातक केलं, तर त्याला आपलं उत्तर काय असेल? आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम.